अक्कलकोटाचे राजाधिराज, भक्तांच्या हृदयातील आधार, श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय म्हणताच आजही अंगावर शहारे येतात. आज आपण ऐकूया त्यांच्या अनंत लीलापैकी एक भक्तिपूर्ण कथा, जी प्रत्येक भक्ताला जीवनाचा खरा अर्थ शिकवते. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव नामदेव. जीवन गरिबीत जात होतं. कधी पोटभर अन्न मिळायचं, कधी नाही. नामदेव दिवस रात्र शेतात काम करायचा, पण मनात कायम एकच प्रश्न, देवा, माझा हा संसार कधी सावरशील? त्याची पत्नी, कधीतरी अक्कलकोटला जा, स्वामींचं दर्शन घेऊन ये, कदाचित आपल्या दुःखांचा अंत होईल. तोपर्यंत नामदेव म्हणतो, इतक्या गरिबीत मी कसं जाऊ? प्रवास खर्च काही जमत नाही ग. त्या रात्री नामदेवला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले, नामदेवा, चिंता करू नकोस. उद्या सकाळी तुला कोणीतरी भेटेल. तो तुला माझ्याकडे घेऊन येईल. नामदेव सकाळी उठला. मनात शंका, हे स्वप्न खरं होतं का? पण अचानक गावातला एक व्यापारी आला आणि म्हणाला, नाम्या, मी अक्कलकोटला जाणार आहे. माझ्यासोबत येशील का? हे ऐकून नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामींचं स्वप्न खरं ठरलं होतं. नामदेव स्वामींच्या दरबारात पोहोचला. तेथे लोकांची गर्दी. कोण अन्नदान घेत आहे, कोण रोगमुक्तीची प्रार्थना करत आहे. पण स्वामी समाधीत बसलेले, भक्तांकडे लक्ष ठेवून. नामदेव, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण आहे. संसाराचा भार सहन होत नाही. त्यात स्वामी समर्थ, अरे नाम्या, तू का चिंता करतोस? जोपर्यंत तू प्रामाणिकपणे परिश्रम करतोस, मी तुझ्या मागे उभा आहे. तुला अन्न वस्त्राची कमी भासणार नाही. जा, तुझं जीवन सावर. नामदेव आनंदाने स्वामींच्या पायावर डोकं ठेवतो. नामदेव गावाकडे परतला. घरी आल्यावर पाहतो तर काय, गोठ्यात गायीने पाडसाला जन्म दिलेला. शेतातही पीक जोमात उभी होती. गावातल्या लोकांनी त्याला मदतीचा हात दिला आणि थोड्यातच दिवसात त्याची परिस्थिती बदलली. नामदेव रडत रडत म्हणाला, स्वामी, तुम्ही फक्त स्वप्नात नाही, माझ्या आयुष्यात उतरवला आहात. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही ही वाक्य लाखो भक्तांना आधार देतात. ज्याला खरी श्रद्धा आहे, त्याला स्वामींची कृपाशीर्वाद नक्की मिळतो. म्हणूनच कधीही संकट आलं की डोळे मिटा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. ते नक्कीच तुमच्या मदतीला येतील. ही कथा तुम्हाला आवडली का? तर लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि भक्तिपूर्ण गोष्टीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.